मलंगडासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला नसता। आज मलंगडासाठी आपल्या पिढीला का लढावं लागतंय? जुन्या मंडळींनी तिथं जाणं येणं बंद केलं आणि नको त्यांनी तो गड बाळकावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतरच्या काळामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगगडासाठी मोठा संघर्ष केला। मला वाटतं दिघे साहेबांनी या नवरात्रोत्सवात सुद्धा एक दिवस सगळ्यांनी मलंगडाला जायचं आणि तिथे महाआरती करायची ही प्रथा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली होती। आणि आता सुद्धा आपले हिंदू धर्मनिष्ठ पोरं, हिंदुत्ववादी पोरं ती परंपरा सांभाळून आहे। मला वाटतं या नवरात्रोत्सवामध्ये 2025च्या 26 तारखेला तो दिवस आहे आणि 26 तारखेला रात्री सगळ्यांनी इथं यायचं, पण दिवसभर जे काय मलंगडावरती महाआरतीसाठी जावं लागतं, मला वाटतं हिंदू म्हणून, हिंदू धर्मासाठी, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांसाठी आणि आपल्या मलंगनाथ महाराजांसाठी सगळ्यांनी त्या दिवशी मलंगडावर गेलंच पाहिजे। मलंगडासाठी जे जे म्हणून काय काम उभं राहील, जी जी म्हणून काय मोहीम उभी राहील, त्या प्रत्येक मोहिमेमध्ये हिंदू म्हणून आपण सहभागी झालं पाहिजे। मलंगडाचा लढा हा हिंदू अस्मितेसाठीचा लढा आहे, तो हिंदुत्वासाठीचा लढा आहे, आपल्या नाथ परंपरेसाठीचा लढा आहे। आता आपण देत राहू ना लढा तो। ज्यांची या कीर्तनाला यावं म्हणून फार तळमळ होती, वेळोवेळी मला संपर्क करत होते असे आमचे हिंदुत्ववादी सहकारी, विश्व हिंदू परिषदेचे सहकारी सन्माननीय नवनाथ महाराज पाटील यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात असणारे हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज